नमस्कार मित्रांनो, तर आज आहे इलेक्शनचा दिवस. तर आज आम्ही जात आहोत शेवगावला इलेक्शनसाठी. तर मध्येच लागली आम्हाला भूक, तर थांबलो एक हॉटेल पाहून पांढरीच्या पुलावर आणि तिथे नाश्ता मागवला. तर नाश्ता येईपर्यंत आमची बडबड चालूच होती. तर आमच्या यशने आणली होती थम्सअपची बॉटल, तर तीच सगळे पिलो. सगळे म्हणजे तो एकटाच पितो, कोणाला द्यायना. पण आता आमची ऑर्डर आलेली आहे मिसळपाव. तर मिसळपाव खात आहेत. तर आता मिसळपाव खाऊन झाल्यावर आम्ही इथून लगेच निघणार आहोत पुढे. तर आता मिसळपाव संपत आलेला आहे. आता आम्ही पूर्ण प्लेट फिनिश केली आणि आता आज वेटर आला बघा, ते प्लेटी गोळा करतोय. आता जाईल घेऊन. तर चला आता बिल द्यायचं वेळ आलेली आहे. तर बिल देऊन आम्ही इथून लगेच निघणार, कारण आम्हाला असाच ऑलरेडी उशीर झालेला आहे. आता चहा वगैरे घेतो आधी, कारण चहा मागवला आहे. खूप छान चहा आहे, गुळाचा चहा. नक्कीच घ्या, पांढरीच्या पुलावर मिळतो. हे चेन्स असे करते जस काही तर ड्रिंक चालू आहे बघा. आपलं गपचूप बसायचं, आपण नाही करायचं चेन्स. तर आता आम्ही इथून पोहोचलो. आता आम्ही शेवगावमध्ये. तर आम्ही आलो इथे आमच्या जावेच्या घरी. इथे माझ्या मोठ्या जावेचं घर आहे आणि इकडे छोट्या जावेचं घर आहे, मधल्या जावेचं घर आहे. तर चला आता इथं आमच्या बसल्या सासूबाई, त्यांना आम्ही आई म्हणतो. तर त्या आतमध्ये बसलेल्या आहेत आणि हे पहा त्यांचं घर आम्ही तुम्हाला दाखवतो. हे पाहू शकता, आमची वहिनी लगेच आराम करायला तयार झाली. मस्त झोपली. झोपल्या जागर हाय बाय चालू आहे. चला किचनमध्ये, आता किचनमध्ये दाखवते. मी आल्या आल्या चहा वगैरे बनवला. चहा घेतला मी सर्वांनी. चहाचं पातेलं हे पहा किचनवर तसंच ठेवलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता असं गाव आहे. थंडीचे दिवस आहेत. घर आहे आणि हे बघा बाहेर आमची रिक्षा उभी आहे. इथे गुलाबाचं झाड वगैरे लावलेले. ते मोगऱ्याचं झाड होतं, जास्वंदाचं झाड होतं. हे पहा आजूबाजूचं परिसर. आणि लाडक्या बहिणीची योजनेचं सगळीकडेच बोर्ड अख्ख्या पूर्ण घराला गावात छापून ठेवलेले आहेत. 1,500 रुपये. तर चला आता तुम्हाला आमचं सगळं गाव दाखवून झालेलं आहे. तर आता आम्ही निघतो आता इथून शेवगावमधून. एक हॉटेल पाहिले पुढे. शेवगावच्या बाहेर गेल्यावर इथे आम्हाला जेवणासाठी थांबलं. आता कंप्लीट 8 वाजलेले आहेत. 8 साडेआठ झालेत आम्हाला रात्रीचे रिटर्न यायला. तर ते हॉटेलवर इथे ऑर्डर दिली आम्ही. आता जेवण वगैरे करणार. हे पहा भाऊन ते सगळे, वहिनी आणि ते मी आहे. तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे त्या वेटरनी प्लेट वगैरे सगळे आणून ठेवलेले आहेत. प्लेट सगळं छान सेट केल्यात आणि आता तो ऑर्डर घेऊन आल्यावर आम्ही जेवण वगैरे करणार आणि इथून नगरला रिटर्न निघणार. तर आम्ही जेवणाची वाट पाहतोय. आमचा यश तोपर्यंत आम्हाला जरा काहीतरी जोकर सारखे गमती करून दाखवतोय. हे पण बघा वहिनी. खूप मस्त दिवस गेला आमचा एन्जॉय मध्ये. आणि हे हॉटेल पाहू शकता तुम्ही. हे पहा इतकं सुंदर आहे आणि हा फॅमिलीसाठी एक स्पेशल रूम्स आहे ते छान छान. आणि टोपलीमध्ये लाईट लावलाय हे बघा, एकदम सुंदर. हॉटेलचं नाव आहे जय मल्हार. शेवगाव रोडला आहे हे हॉटेल. तर आता आम्ही जेवणाची वाट पाहतोय. 15-20 मिनिटं तरी आधीच प्लेट आणून ठेवल्यात. या प्लेटमध्ये येईल भाजी, कांदा. हे ऑलरेडी कांदा आणून ठेवलाय, लिंबू आणून ठेवलंय आणि आम्हाला टेस्ट करायला रस्सा दिलेला होता. हे पाहू शकता आम्ही टेस्ट केला. एकदम सुंदर रस्सा आहे, सुंदर भाजी भेटते इकडे. आणि आम्ही हे मतदान केलेली निशाणी बोटावर आहे ते दाखवत आहे मी. ते पहा माझ्या मिस्टरांचं पण निशाणी तशीच आहे. तर हे पाहू शकता त्यांची एवढी स्पष्ट दिसत नाहीये, पण मतदान केले आम्ही. तर इलेक्शन झाले म्हणून आमची पार्टी चालू आहे. आता आम्ही घेतली चिकन हंडी आणि रोट्या
आणि त्यानंतर हा प्राईज घेतला. तर वेटरने आम्हाला पूर्णपणे जेवण वगैरे व्यवस्थित सर्व केले आणि आम्ही आता जेवण वगैरे करून इथून लगेच निघणार आहोत नगरला. आम्हाला ऑलरेडीच उशीर झालेला आहे खूप, पण तरी आम्ही आजचा दिवस पूर्ण फिरण्यासाठी दिलेला आहे, कारण आम्हाला प्रत्येकांना खूप आवडतं फिरायला आणि जेवण वगैरे करायला. बाहेरचं खायलाच भरपूर आवडतं, त्याच्यामुळे आम्ही बाहेर फिरतो आणि बाहेरच जेवण करतो, मग घरी जातो. ते हे बघा आता जेवणाची तयारी. आता जेवण कसं झालं हा यशराज सांगेल. एकदम मस्त झाले म्हणतोय. चला म्हटलं आता सगळ्यांचा व्हिडिओ काढून झालाय, तर आपणही बघू जेवण कसं झाले, काय टेस्ट करून पाहू. आता हे पाच सर्वांनी टेस्ट केले आणि जेवणाला कमेंट पण केली छान झालंय जेवण म्हणून. तर आता मी पण काय खाते आणि मग सांगते कसं झालंय जेवण. ते पाहू शकता इकडून पण कमेंट एकदम मस्त, कारण खूप छान रस्सा झालेला होता आणि ते जेवण पण छान भेटतं. शेवगावपासून थोडंच दुरीवर आहे हे हॉटेल जय मल्हार म्हणून. आणि हे पहा आता मी सांगते कसं झालंय जेवण, कारण चिकन हंडी होती आणि एकदम मस्त जेवण झालेलं आहे. तर चला बाय.